नमस्कार, खाऊ संस्कृती किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत निलंगा राईस। सर्वात आधी आपण त्यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊया। मसाल्यासाठी मी दालचिनी घेतली, थोडीशी हिरवी विलायची, लवंग आणि शहाजिरे घेतलेले 1-1 चम्मच। आता हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याची बारीक पावडर करणार आहोत। एकदम बारीक पावडर करायची आहे। आपल्याला हा कच्चा गरम मसाला वापरायचा आहे भातासाठी। त्यानंतर अद्रक, लसूण आणि आपण कोणताही बाहेरचा फूड कलर वापरणार नाही आहे, त्यामुळे भिजवलेल्या मी बेडगी मिरच्या घेतलेल्या आहेत 5-6, त्याची आपण बारीक पेस्ट करून घेणार आहोत। आता जवळजवळ मी 3 पावशर कोलम तांदूळ घेतलेला आहे, त्यामध्ये अर्धा पाव मी उडदाची डाळ टाकलेली आहे। 1 वाटी मी अख्खा मसूर भिजवून घेतलेला आहे। 2 बटाटे कापून घेतलेले आहे, 2 टोमॅटो आणि 3 कांदे हे पण मी कापून घेतलेले आहेत उभे, कढीपत्ता आणि 1 वाटी वाटाणा भिजवून घेतलेला आहे आणि छोटी अर्धी वाटी शेंगदाणे। यामध्ये मेथी आणि कोथिंबीर ही धुवून मी बारीक कट करून घेतलेली आहे। तेल, लाल मिरची पावडर, हळद आणि जिरे हे आपण फोडणीसाठी वापरणार आहोत। गॅसवर पातेले ठेवून घेतलेले आहे, त्यामध्ये तेल घालून घेते। आता आपण फोडणीसाठी सर्वात आधी जिरे घालणार आहोत। त्यामध्ये मी 1 मोठा चम्मच जिरे घेतलेले आहे। आता तेलामध्ये जिरे तडतडले की आपण त्यामध्ये कापून घेतलेला कांदा आहे मी, तो कांदा आणि कढीपत्ता हे दोन्ही टाकून घेते। 3 कांदे मी उभ्या आकारामध्ये कापून घेतलेले आहेत। हे कांदे आपण तेलामध्ये परतून घेणार आहे। त्या कांद्यासोबतच आपण टोमॅटो पण लगेच घालणार आहोत। टोमॅटो आणि कांदा सोबतच परतून घ्यायचं आहे आपल्याला। आता हे व्यवस्थित आपल्याला नरम होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। आता ते थोडंसं नरम झालं की त्यानंतर आपण भिजवलेली बेडगी मिरची आणि अद्रक लसूणची जी पेस्ट आहे ती पेस्ट घालणार आहोत। याने की तिखटपणा येत नाही, फक्त रंगासाठी आपण हे वापरत आहोत। निलंगा राईसचा कलर थोडासा लालसर असतो, त्यामध्ये शक्यतो फूड कलर वापरतात। आपण कोणताही फूड कलर न वापरता आपण बेडगी मिरचीची जी पेस्ट आहे ती वापरतो। आता पेस्ट आणि अद्रक लसूण ही व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे। लातूर स्पेशल पदार्थांमध्ये निलंगा राईसला ओळखतात। खरं तर निलंगा राईस लातूरला ज्या त्या भागाची चव ज्या त्या ठिकाणीच खरंच चांगली लागते। आपण हा फक्त प्रयत्न करतोय बनवण्याचा, पण प्रत्येक पदार्थाची चव ही ज्या त्या भागामध्येच चांगली लागते आणि तिथली ती ओळखही असते। आपण फक्त आता तिथपर्यंत जाऊ शकत नाही, लातूरला जाऊन तो भात खाऊ शकत नाही सध्या, म्हणून मग हा घरी करण्याचा प्रयत्न आहे। आता यानंतर आपण हळद घालून घेतली आहे आणि लाल मिरची पावडर घातली आहे। लाल मिरची पावडर आपण आपल्या आवडीनुसार, आपण कितपत तिखट खातो त्यानुसार आपण लाल मिरची पावडर घालणार आहोत। त्यानंतर आपण कोथिंबीर आणि मेथीची भाजी कापून घेतलेली आहे, ती मेथीची भाजी आणि कोथिंबीर आपण तेलामध्ये घालून घेऊ आणि परतून घेणार आहोत। ती भाजी आणि कोथिंबीर परतून झाली की आपण त्यामध्ये भिजवून घेतलेले कडधान्य जे आहेत, आपण वाटाणा आणि मसूर ते घालणार आहोत। 1-1 वाटी वाटाणा आणि मसूर मी गरम पाण्यामध्ये भिजवून घेतलेले आहे आणि ते आपण आता यामध्ये घालणार आहोत। वाटाणा जर जास्त मऊ हवा असेल तर आपण थोडासा वाफून घेतलं तरी चालेल, तसा तो भाताबरोबर शिजला जातो, पण जास्त मऊ शिजत नाही। मला तो जास्त शिजलेला आवडत नाही, म्हणून मी वाटाणा थोडासा वाफून न घेता डायरेक्टली भातामध्ये भिजवलेला वाटाणा घातलेला आहे। त्यानंतर आपण थोडेसे शेंगदाणे घेतले, ते शेंगदाणे घालून घेऊ। आता आपण बटाटा कापून घेतलेला आहे, बटाटा घालणार आहोत। 2 बटाटे मी स्वच्छ धुवून कापून घेतलेले आहेत, ते बटाटे आपण यामध्ये घालून परतून घ्यायचे। त्यानंतर आपण मसूर घेतलेला आहे भिजवून, तो मसूरही घालणार आहोत यामध्ये। तुमच्यापैकी कोणी लातूरला जाऊन हा निलंगा राईस खाऊन पाहिलाय का? त्याची चव आणि करण्याची पद्धत कशी असते ते मला कमेंट करून नक्की सांगा। मी जो निलंगा राईस करण्याचा प्रयत्न केलेला आहे तो मला जमलाय का हे पण मला कमेंट करून नक्की सांगा। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका। अशाच वेगवेगळ्या रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। आता आपण भातामध्ये ज्या भाज्या आणि कडधान्य घातलेले आहे ते आपण व्यवस्थित परतून घेऊ आणि यामध्ये आपण आता मीठ घालून घेणार आहोत। आपल्या भाताला जेवढं मीठ लागणार आहे ते आत्ताच आपण यामध्ये भाज्यांमध्ये घालून घेऊ आणि मिठासोबत भाज्या व्यवस्थित आपण परतून घेऊ। आता हे भाज्या परतून झाल्या की आपण त्यामध्ये पाणी घालणार आहोत। पाणी मी मोजून घेतलेलं आहे, जेवढे आपले तांदूळ आहे त्याच्या डबल पाणी घेतलेले आहे मी यामध्ये घालायला। आपण आता हे सर्व पाणी परतलेल्या मसाल्यामध्ये आणि भाज्यांमध्ये घालून घेऊ।
यानंतर आपण जो मसाला तयार करून घेतला होता सर्वात आधी मी दाखवलेला, तो कच्चा मसाला आपण यामध्ये वापरणार आहोत. मी मसाला टाकून घेतलेला आहे. मसाला व्यवस्थित आपण पाण्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत भाताच्या. आणि आता याला उकळी आली की आपण यामध्ये तांदूळ घालणार आहोत. आपण जे फोडणी दिलेलं पाणी होतं भाताचं त्याला छान उकळी आलेली आहे. आपण आता यामध्ये तांदूळ घालून घेतलेत. व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. आणि आता या स्टेजला आपण उकळी आलेलं असताना बारीक गॅस करायचा आहे आणि त्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे. आपल्याला व्यवस्थित वाफ घ्यायची या भाताला. झाकण ठेवल्याच्या नंतरनं भात अगदी मऊ आणि व्यवस्थित फुलून येईल. तुम्हाला दाखवते मी. आपण एक 15 ते 20 मिनटं भात शिजून घेतलेला आहे. आपला भात छान शिजलेला पण आहे आणि अगदी मोकळा सुटसुटीत भात झालेला आहे. आणि भाताचा रंगही पहा, आपण कोणताही फूड कलर न वापरता भाताला छान रंग आलेला आहे. आता आपण हा भात मोकळा करून घेऊ थोडासा आणि प्लेटमध्ये काढून घेऊ. तुम्ही पण मी बनवलेल्या पद्धतीने निलंगा राईस करून पहा आणि मला कमेंट करून नक्की सांगा आपला निलंगा राईस कसा झाला तो. आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने जर निलंगा राईस बनवत असाल तर मला कमेंटमध्ये तसं सांगा. आपण त्या पद्धतीने निलंगा राईस बनवण्याचा प्रयत्न नक्की करू. धन्यवाद.